हॅलो, मी मनीषा आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये माझ्या सर्व मैत्रिणींचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे। तर काल मी तांदूळ आणि मूग डाळीचे पापड बनवले, एकदम भारी झाले, खुसखुशीत मस्त। तर चला म्हटलं तुमच्यासोबत रेसिपी शेअर करू। तर त्यासाठी मी इथे मूग डाळ आणि तांदळाचे पापड बनवण्यासाठी मी इथे राशनचेच तांदूळ वापरलेले आहेत मैत्रिणींनो। तर बघा, घरातलीच एक वाटी किंवा कप आपल्याला सेट करायचं आहे, म्हणजे आपलं मेजरमेंट जे आहे पुढचं हे चुकणार नाही। तर वजनी म्हणाल तर 800 ग्रॅम जर तुम्ही तांदूळ घेतले तर 200 ग्रॅम आपल्याला यामध्ये मूग डाळ घालायची आहे। तर बघा, इथे मी अंदाजेच 6 कप भरून हे राशनचे तांदूळ घेतलेले आहे आणि त्यासाठी मी 1 कप पूर्ण भरून मूग डाळ घेतलेली आहे। तर कप आपल्याला पूर्ण भरून घ्यायचा आहे। तर बघा, या पद्धतीने दोन्ही आपल्याला एकत्र मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर हे छानपैकी आपल्याला धुवून घ्यायचं आहे। तर 3 ते 4 पाण्याने आपल्याला हे व्यवस्थित, जोपर्यंत ट्रान्सपरंट असं दिसत नाही आणि पाणी एकदम नितळ होत नाही तोपर्यंत आपल्याला हे छान असे धुवायचे आहे। तर खूप सुंदर, खुसखुशीत, मस्तच लागतात हे पापड मूग डाळ आणि तांदळाचे। मी दरवर्षी बनवते, खूप छान लागतात, तोंडाला चव येते। तर म्हटलं चला ह्यावेळेस तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करू। तर एकदम छान मी स्वच्छ धुवून घेतले आणि एका चाळणीमध्ये आता मी हे निथरवून घेणार आहे। 10 ते 12 मिनिटांसाठी मी हे छानपैकी यातलं जे पाणी आहे ते निथरवू दिलं। डाळ आणि तांदळातलं जे पाणी आहे हे पूर्णपणे मी निथळू दिलं। त्यानंतर फॅनखाली एक कपडा अंथरला स्वच्छ आणि त्यावरती पातळ एकदम असे हे पसरवून दिले। तर आता सध्या हवेमध्ये उष्णता आहे, उन्हाळा लागलेला आहे, त्यामुळे फॅनची पण गरज पडत नाही। जर तुम्ही सायंकाळच्या वेळी हे तांदूळ धुतले आणि पसरवले तर रात्रभर एकदम छान सुकून राहतात आणि सकाळी हे आपल्याला एकदम बारीक असे गिरणीतून दळून आणायचे आहेत, एकदम चिक्कन दळून आणायचे आहेत। आता यामध्ये मी आणखी काय काय जिन्नस घातल्या ते सांगते। तर इथे मी हा पोह्यांचा 1 चमचा सेट केलेला आहे। तर पोह्यांचा चमचा आपल्याला सपाट भरून यामध्ये 2 चमचे पापडखार घालायचा आहे। तर पापडखार आपल्याला 2च चमचे घालायचा आहे। तर सपाट चमचे बरोबर 1 चमचा आपल्याला 10 ग्रॅम एका चमच्यामध्ये बसतं, म्हणजे 20 ग्रॅम बरोबर पापडखार मी यामध्ये घातलेला आहे। आणि मीठ जे आहे हे इथे मी 4 चमचे वापरणार आहे सपाट, म्हणजे 40 ग्रॅम मिठाचा वापर मी इथं केलेला आहे या पिठामध्ये। तर बघा, या पद्धतीने काही मिठं हे जास्त खारवट असतात, त्यामुळं तुम्ही तुमच्या अंदाजाने थोडंफार मिठाचं प्रमाण कमी करू शकतात। परंतु मीठ जर कमी झालं ना तर पापड हे फुलायला थोडेसे कमी फुलतात आणि जास्त झालं तर मग खारट होतात। तर यामध्ये मी 1 चमचा भरून ओवा घातलेला आहे आणि 2 चमचे भरून मी तीळ घातलेले आहेत। तुम्हाला जर जिरे आवडत असतील तर तुम्ही जिरे पण घालू शकता। पापडखार हे 1 किलोसाठी एकदम परफेक्ट प्रमाण आहे 20 ग्रॅमचं। तर तुम्ही 20च ग्रॅम घाला, कारण त्यापेक्षा जर जास्त झाला ना 1 किलोसाठी तर पापड हे तेलकट होतात आणि कमी झाला तर पापड हे फुलत नाही। तर बघा, या पद्धतीने आता सर्व काही वस्तू किंवा जिन्नस साहित्य मी यामध्ये ॲड केलेले आहेत आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे। असं जर प्रीमिक्स पीठ आपण तयार करून ठेवलं ना तर मग फक्त आपल्याला इतर वेळेस आहे ना अशा पुन्हा पुन्हा जिन्नस मोजून घेण्याची गरज पडत नाही। तुम्ही एकटे जरी असाल तरी जेवढं पीठ तेवढं पाणी घेऊन खिशी घ्यायची आणि याचे पापड बनवायचे। तर आता इथं खिशीसाठी मी एक मोठा जाडबुडाचा कुकर घेतलेला आहे। तर कुकरमध्ये मी जेवढं पीठ मोजून घेतलेलं आहे, एक पातेलं छोटं भरून तेवढंच बरोबर भरून मी इथं पाणी उकळत ठेवलेलं आहे। तर पाणी हे आपल्याला छान उकळू द्यायचं आहे। तर मी इथे कुकरचा वापर का करत आहे, कारण कुकरचं झाकण लावल्यानंतर त्यातून वाफ जात नाही। तर या पापडामध्ये मी हिरवी मिरची, लसूण आणि 2-3 लाल मिरच्या दळून घालणार आहे। हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला, नाही घातलं तरी पण चालेल। तर पाण्याला छानपैकी उकळी आलेली आहे आणि आता यामध्ये मी हे पीठ मिक्स करणार आहे। तर बरोबर 1 पातेलं पाणी मी उकळत ठेवलेलं होतं आणि 1 पातेलं भरूनच मी पीठ यामध्ये घातलेलं आहे। पीठ घातल्यानंतर आपल्याला लगेच लाटण्याने असे होल पाडून घ्यायचे आणि लगेच त्यावर झाकण ठेवायचे। तर 2-3 सेकंद झाकण ठेवल्यानंतर लगेचच आपल्याला झाकण काढून घ्यायचं आहे। पाणी हे पिठाच्या वरतून आलेलं असतं आणि लगेचच आपल्याला लाटण्याच्या साहाय्याने असं ढवळत राहायचं आहे। तर ढवळण्याची जी प्रक्रिया आहे ही आपल्याला कंटिन्यू करायची आहे, नॉनस्टॉप एकदम, नाहीतर मग पिठाच्या ज्या आहेत त्या गाठी बनतात किंवा पीठ हे खाली बुडाला पण तळाला पण लागतं। तर हे सर्व करत असताना गॅसची जी फ्लेम आहे ही आपल्याला एकदम कमी ठेवायची आहे, एकदम लो ठेवायची आहे। तर बघा,
या पद्धतीने अशी खिशी तयार झाली. तर हे तांदूळ जुने असल्यामुळं इथं मला खिशी थोडी कोरडी वाटते, तर मी पुन्हा 1 ग्लास पूर्ण भरून पाणी उकळवून घेतलं आणि ते पाणी पण यामध्ये घातलेलं आहे. तर घेतलेला तांदूळ हा किती जुना आहे किंवा किती पाणी ॲब्झॉर्ब करतो हे आपल्याला अगोदर अंदाज नसतो. जर आपल्याला असं वाटलं तर पुन्हा आपण वरतून असं पाणी ॲड करू शकतो. शक्यतो पाणी लागत नाही, पण जर तांदूळ जुना असेल आणि जास्त पाणी शोषून घेत असेल तर वरतून पाणी घालणं हे गरजेचं असतं. तर या पद्धतीने मी पुन्हा 1 ग्लास भरून पूर्ण पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे आणि छानपैकी मऊसूत अशी ही खिशी आता तयार झालेली आहे. तर बघा, 1 पातेलं पिठासाठी 1 पातेलं पूर्ण भरून पाणी आणि वरतून 1 ग्लास पूर्ण भरून पाणी या खिशीसाठी लागलेलं आहे. आता गॅसची फ्लेम ही मी एकदम कमीच ठेवलेली आहे आणि लाटण्याने सतत ढवळत आता हे पीठ असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. कुठेही गाठी या राहिलेल्या नाहीत. आणि आता मी कुकरचं जे झाकण आहे हे लावून घेणार आहे आणि झाकण लावल्यानंतर बरोबर 27 ते 30 मिनिट मी घड्याळामध्ये टाईम लावून या पिठाला छान अशी वाफ देणार आहे, एकदम गॅसच्या लो फ्लेमवरती. कारण कसं आहे, जर गॅसची फ्लेम थोडी वाढवा असली तर मग जे मिश्रण आहे हे बुडाला लागतं किंवा खिशी करपते. तर त्यामुळे एकदम गॅस कमी ठेवून आपल्याला छानपैकी 30 मिनिटे जवळजवळ याला छान वाफ द्यायची आहे. घाई करायची नाही. पीठ जर कच्चं राहिलं तर खिशी ही पापड हे चिरतात आणि खिशी पण आपली बिघडते. तर बघा, इथे एक छान पातळ असा कपडा घ्यायचा आहे. तर तो मी पाण्यामध्ये भिजवून पिळून घेतलेला आहे आणि एका भांड्यामध्ये असा अंथरून त्यावरती ही खिशी ओतून घेतलेली आहे. तर आपल्याला जेवढे पापड बनवायचे तेवढंच मिश्रण यामध्ये ओतून घ्यायचं आणि छानपैकी हाताने मळून घ्यायचं. तर काही माझ्या मैत्रिणी या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पण असं मळतात, पण मला असं वाटतं मैत्रिणींनो, हा जो कपडा आहे ह्या कपड्याचाच वापर करा. प्लॅस्टिकच्या पिशवीचा एकदम गरम वस्तूसोबत जर संपर्क आला तर ते आपल्या हेल्थसाठी चांगलं नसतं. त्यामुळं शक्यतो प्लॅस्टिकची पिशवी जी आहे ती वापरणं टाळा. तर इथे हिरवी मिरची, लसूण आणि थोडीशी लाल मिरची मी जी दळून ठेवलेली होती ती या पिठामध्ये आता ॲड करणार आहे. तर या पद्धतीने तर मी पीठ जे आहे हे जेव्हा मी मिक्स केलं त्यावेळेस 3च चमचे मीठ घातलेलं होतं आणि राहिलेला 1 चमचा मीठ हे मी हे जे लसूण हिरवी मिरची दळली ना त्यावेळेस वापरलेलं आहे, म्हणजे मिरची काळी पडत नाही. जर तुम्हाला हिरवी मिरची आणि लसणाचा वापर करायचा नसेल तर तुम्ही 4 चमचे मीठ हे लगेचच ॲड करू शकता. तर हिरवी मिरची आणि लसूण घालणंसुद्धा पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण मी घालते, दरवर्षी घालते. खूप मस्त लागतात पापड. तर माझ्या काही मैत्रिणी म्हणत असतील की याने बादड लागतं. तर मैत्रिणींनो, जर आपण उन्हाळी वाळवणाच्या पदार्थांना मधून जर कडकडीत ऊन दिलं ना तर बादड वगैरे काही लागत नाही. खूप मस्त खमंग खुसखुशीत हे पापड होतात. चवीला पण खूप छान लागतात. तुम्ही एकदा या पद्धतीने हिरवी मिरची लसूण घालून पापड नक्की करून बघा. तर बघा, या पद्धतीने आपली जी खिशी आहे ही इतकी छान शिजली ना की अजिबात कुठंच पीठ चिरत नाही आहे, काहीच नाही. एकदम मऊ लुसलुशीत लोण्याप्रमाणे ही खिशी झालेली आहे. तर मला जेवढं पाहिजे तेवढं मी पीठ काढून घेतलं, बाकीचं व्यवस्थित असं कपड्यामध्ये झाकून ठेवलेलं आहे. तर या पद्धतीने आपल्याला असं पीठ वळवून घ्यायचं आहे आणि याचे चाकूच्या साहाय्याने लाट्या करायच्या आहेत. तर एकसारख्या लाट्या केल्यामुळे ना पापड एकदम एकसारखे होतात आणि उरलेली जी खिशी आहे ही आपल्याला कुकरमध्ये झाकण लावून ठेवायची आहे, म्हणजे ती गरमच राहते आणि मग नंतर जशी आपले पापड बनवायचे होतील तसं ते काढून पीठ मळून या पद्धतीने आपल्याला लाट्या बनवून घ्यायच्या आहे. जर तुम्हाला वाटलं पीठ जास्तच कोरडं झालं तर थोडंसं गरम कडकडीत पाण्याचा शिपका देऊन तुम्ही गॅसवरती पुन्हा पीठ नरम करून घेऊ शकता. तर बघा, या पद्धतीने मी सर्व गोळे अशी पेड्याप्रमाणे लाट्या बनवून घेतल्या आणि आता याचे आपण पापड बनवून घेऊ. तर इथं मी पुरी मेकरचा वापर करत आहे. तर तुम्ही या पद्धतीने पण करू शकता किंवा लाटण्याने पण लाटू शकता. हे खिशी इतकी छान शिजलेली ना की त्यामुळे पापडही चिरत नाही आणि भरभर हे पापड होतात. बघा, या पद्धतीने. आणि जर खिशी छान शिजली ना तर आपल्याला तेल जास्त लावायची पण गरज पडत नाही. तर मी एकदाच ह्या कागदांना तेल लावलेलं आहे. असे गोलाकार मी प्लॅस्टिकचे कागद कापून घेतलेले आहेत बघा, आणि त्याला एकदम थोडंसं तेल लावलं. एकदा तेल लावल्यानंतर आपल्याला पुन्हा तेल लावायची पण गरज पडत नाही.
तर अशा पद्धतीने दोन्ही बाजूनी आलटपलट करत मी हे पापड भरभर बनवून घेतले. खिशी जर परफेक्ट शिजली ना तर आपल्याला पापड खूप भरभर होतात. अजिबात तेलाची पण गरज पडत नाही आणि पटपट मी असे एका प्लास्टिकच्या शीटवरती टाकून घेतले. जर पापड तुम्हाला जाड आहे असं वाटत असेल तर बोटाच्या साहाय्याने असं तुम्ही पातळ पण पसरवू शकता आणि या पद्धतीने लहान मोठा ज्या पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही हे पापड जाड पातळ कसे पण बनवू शकता. आपली खिशी इतकी परफेक्ट झाली आहे, शिजली आहे की पापड एकदम भरभर कमी तेलात, म्हणजे अजिबात मी तेलच वापरलेलं नाही आणि भरभर सर्व पापड माझे 1.5 ते 2 तासामध्येच बनवून झाले. तर सायंकाळपर्यंत हे पापड पूर्ण असे वरच्या दिशेने वाकडे होऊन आले होते. तर मी ते हाताने असे पलटवून दिले आणि सर्व पापड पलटवून दिल्यानंतर दुसऱ्या दिवशीपर्यंत एकदम ते एकदम छान असे कडकडीत वाळून आले होते. पुन्हा मी दुसऱ्या दिवशी दिवसभराचं जे ऊन आहे कडकडीत ते ह्या पापडांना दिलं आणि ते कडकडीत ऊन दिल्यानंतरच मी ते डब्यामध्ये भरून ठेवले आणि एकदम छान मस्त असे हे खुसखुशीत आपले पापड तयार झालेले आहेत. तर तुम्हाला आता मी एक तळून दाखवते पापड. तर इथं मी तेल हे एकदम कडकडीत तापून घेतलं आहे आणि बघा एकदम भरकन हा तेलात टाकताच लगेच एकदम फुलला आहे. तर एवढा छोटा पापड इतका मोठा होतो. तर 4 ते 5 पटीने मस्त हा फुलतो आणि चवीला पण एकदम खुसखुशीत खमंग आणि एकदम असे पोंग्यासारखे पापड लागतात. तुम्ही ह्या वर्षीच्या वाळवणाच्या पदार्थांमध्ये नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की तुमचे पापड कसे झालेत. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत, एका छानशा रेसिपीसोबत. धन्यवाद अँड बाय बाय.